जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारी, हाडांना आणि केसांना बळकटी देणारी, खमंग आणि पौष्टिक अशी तिळाची चटणी कशी बनवायची हे आज आपण बघूया। मधुगंधास रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आता आपण कढईमध्ये 250 ग्रॅम पांढरे तीळ भाजून घेऊया। साधारण लाईट ब्राऊन रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। सतत परतत राहायचे भाजताना आणि सुरुवातीला आपल्याला हे लो आचेवरती भाजायचे आणि नंतर आज थोडीशी मीडियम वरती आणून मग आपल्याला हे त्याच्यावरती रोस्ट करत राहायचे। हळूहळू परतत राहायचे। तीळ हे अतिशय पौष्टिक आहेत आणि ही चटणी आपण अजिबात कुठल्याही प्रकारे तेल न वापरता बनवतोय, पण इतकी चविष्ट आणि छान होणार आहे तेलाशिवाय ही। छान मस्त आपण मध्ये मध्ये परतत राहायचे आणि रोस्ट करत राहायचे। तीळ हे अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असं भरलेलं सीड आहे। तसंच आपले डेली कॅल्शियम नीड ह्या तिळाच्या चटणीतनं पूर्ण होईल। फायबर रिच आहे। आपण कुठलंही तेल वापरलेलं नाही आहे, पण तीळ हे फॅट्स बर्न करण्यासाठी फार उपयोगी आहे आणि छान खमंग टेस्टी अशी ही तिळाची चटणी आहे। अगदी साध्या सोप्या घरात असलेल्या वस्तू वापरून आपण बनवतोय आणि झटपट होणारी आहे। तुम्ही बघू शकता मस्त आपले छान तीळ भाजले गेलेले आहेत। छान असा लाईट ब्राऊन रंग आलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ह्यांना थंड व्हायला ठेवून देऊया। तीळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आपण हे सगळे तीळ टाकूया। मग ह्यावर 1 टीस्पून जिरे टाकूया। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून लाल तिखट। फ्रेंड्स, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या सबस्क्रिप्शनने आम्हाला अजून काम करण्याची एनकरेजमेंट मिळते। 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची। हे सगळं टाकून आपण मिक्सरमध्ये ह्याची जाडसर अशी पूड करून घेऊया। झाली आपली चटणी तयार आहे। अगदी फटाफट तयार होते। 5 मिनिटात होणारी चटणी आहे। खूप छान चविष्ट लागते। चटणीचा रंगही एकदम खुलून आलाय। चटणी बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे। कमी वेळात होते, पण जेवणाच्या ताटाची रंगत नक्की वाढवते। म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आम्हाला कळवा कमेंट सेक्शनमध्ये कशी वाटली ती। अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधास रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक यू।